तर विद्यार्थ्यांनो एकाडेमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आपल्या सर्वांसाठी त्या कारणास्तव। तसेच विद्यार्थ्यांनो आपल्यासाठी एक ॲड आहे 470 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो मी आपल्या सर्वांसाठी। ही PDF जी आहे 149 मध्ये मी आपल्याला देत आहे, ज्यामध्ये 470 पेजेसचा डेटा आपल्याला मिळणार आहे, जो की महाराष्ट्रातील प्रत्येकच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारा असतील। आणि तलाठी भरती, जिल्हा न्यायालय भरती जी नेमकीच झालेली आहे त्यामध्ये या 470 पेजेसच्या PDF मधील बरेच जीके क्वेश्चन्स आलेले होते, त्याबद्दल मला खूपच मनापासून अभिनंदन वाटते दोस्तो। आणि त्या कारणास्तव आपल्याला काय करायचं आहे, या PDF ला नक्कीच घ्यायचं आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे, स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा। केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल, 149 पेमेंट लगेच झालं की आपल्याला हे PDF ईमेलवर दिले जाईल। सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे की प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार कोणाला आहे ते विचारलेलं आहे। दिवस आहे प्रजासत्ताक दिन म्हणजेच 26 जानेवारीचा दिवस। ऑप्शन्स मध्ये आहेत पंतप्रधान, सरन्यायाधीश, राष्ट्रपती किंवा राज्यपाल। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। राष्ट्रपती यांना जो आहे प्रजासत्ताक दिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार दिलेला आहे। तसेच 15 ऑगस्ट रोजी कोणाला असतो, तर 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान यांच्याकडे हा अधिकार दिलेला असतो देशाला संबोधित करण्याचा। आता 26 जानेवारी या दिवशी जे आहे राष्ट्रपती यांच्याकडे देशाला संबोधित करण्याचा अधिकार का आहे, तर आपल्या राज्यघटना तेव्हापासून जी आहे अंमलात आलेली होती त्या कारणास्तव। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे की जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचे ज्ञान होते ते आपल्याला सांगायचं आहे। जी आपली जीभ असते तिच्या शेंड्यावर दिलेल्या पर्यायापैकी अशी कोणती चव आहे ज्याचे ज्ञान होते, आंबट, खारट, गोड किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे। गोड चवीचे ज्ञान जे आहे मानवाला जिभेच्या शेंड्यावर होत असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की शरीरातील साखरेचे नियंत्रण या ठिकाणी कोणते अवयव करते ते आपल्याला विचारलेलं आहे। कशाचे? शरीरातील साखरेचे नियंत्रण कोणता अवयव करतो ते विचारलेलं आहे। मूत्रपिंड, यकृत, मेंदू किंवा स्वादुपिंड। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। स्वादुपिंड जो आहे शरीरातील साखरेचे नियंत्रण करताना आपल्याला दिसून येत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की मार्गदर्शक तत्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेमधून घेण्यात आलेली आहेत आपल्या संविधानामध्ये विचारलेलं आहे। कोणता घटक? मार्गदर्शक तत्वे हा जो घटक आहे तो आफ्रिका, आयर्लंड, कॅनडा किंवा अमेरिका। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। आयर्लंड या देशाकडून मार्गदर्शक तत्वे जे आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात आलेली आहेत किंवा घेतलेली आहेत। घेऊया पुढचा प्रश्न। 29 फेब्रुवारी दर किती वर्षांनी एक वेळेस येते ते आपल्याला विचारलेलं आहे। जो 29 फेब्रुवारी हा जो दिवस असतो विद्यार्थ्यांनो, नॉर्मली जो आहे 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना आपल्याला पाहावयास मिळतो। तर तो जो वर्ष 29 फेब्रुवारी जो आहे किती वर्षानंतर एक वेळेस येत असतो? 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष किंवा 4 वर्ष। तर ऑप्शन्स क्रमांक 4 आणि 4च वर्षाच्या नंतर जो आहे एक वेळेस विद्यार्थ्यांनो 29 फेब्रुवारी हा दिवस येत असतो। घेऊया पुढचा प्रश्न आणि यालाच आपण लीप वर्ष म्हणत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। फुफ्फुसाच्या कर्करोगांचा जो प्रमाण आहे अलीकडे कोणत्या कारणास्तव वाढलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। अवयव आहे फुफ्फुस, या अवयवाच्या कर्करोगाचा म्हणजेच या ठिकाणी कर्करोग आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांना, त्याला कॅन्सर हा जो रोग आहे या रोगाचे प्रमाण फुफ्फुसाच्या कॅन्सरचे कशामुळे अलीकडे वाढलेले आहे? पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। हवा प्रदूषण या कारणास्तव जो आहे अलीकडेच फुफ्फुसाच्या कर्करोगाचे जे प्रमाण आहे वाढलेले दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनला मराठीमध्ये काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या? डिप्रेस्ड क्लासेस मिशनला विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो। तर ऑप्शन्समध्ये आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे। डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणजेच निराश्रित सहाय्यक मंडळ असे त्याला मराठीत संबोधताना आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेली आहे? धरणाचं नाव म्हणजेच उकाई हे प्रसिद्ध धरण विचारलेली आहे. नर्मदा, कृष्णा, तापी किंवा गोदावरी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर किती 3 योग्य राहणार आहे. तापी या नदीवर उकाई हे धरण बांधलेले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर असा आहे की हुजूर साहेब हा गुरुद्वारा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ते आपल्याला महाराष्ट्राच्या विचारलेलं आहे. कोणता? या ठिकाणी हुजूर साहिब हा गुरुद्वारा अमरावती, नांदेड, नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. नांदेड जिल्ह्यामध्ये हुजूर साहिब हा प्रसिद्ध गुरुद्वारा असताना आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर काय आहे बघूया. या ठिकाणी स्वतंत्रता दिनी पंतप्रधान ध्वजारोहण कोणत्या ठिकाणी करतात ते आपल्याला विचारलेलं आहे. आता स्वतंत्रता दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट या रोजी पंतप्रधान हे देशाला संबोधित कुठे करतात, ध्वजारोहण कुठे करतात ते विचारलेलं आहे. राजपथ, लाल किल्ला, इंडिया गेट किंवा ताजमहाल? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लाल किल्ला या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान हे देशाला संबोधित करताना आपल्या सर्वांना दिसून येतात. संबोधित करताना, ध्वजारोहण करताना म्हणायचं आहे, माफ करा. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की मानवाच्या फुफ्फुसांमध्ये एकूण किती मिलियन वायुकोश असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कशामध्ये? फुफ्फुसामध्ये वायुकोश किती मिलियन असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. 400 मिलियन, 200 मिलियन, 300 मिलियन किंवा 500 मिलियन? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. 300 मिलियन वायुकोश जो आहे विद्यार्थ्यांनो फुफ्फुसामध्ये असतात आणि या कारणास्तव आपल्याला काय म्हटले जाते की फुफ्फुस हे अवयव जे आहे वायुकोशाने तयार झालेले आहे असे म्हटले जाते. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती वस्तू? प्लास्टर ऑफ पॅरिस ही वस्तू. मॅग्नेशियम, झिंक, जिप्सम किंवा इलेक्ट्रिकल? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. जिप्सम पासून जे आहे प्लास्टर ऑफ पॅरिस हे तयार झालेले आपल्याला दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे. बर्फामध्ये मीठ खालीलपैकी कोणत्या कारणास्तव मिसळले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. जे बर्फामध्ये मीठ मिसळताना आपण पाहिलेलेच असेल. तर कोणत्या कारणास्तव? बर्फ वितळू नये म्हणून, थंड राहावे म्हणून किंवा पाणी त्याचे लवकर व्हावे म्हणून? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बर्फ लवकर वितळू नये या कारणास्तव बर्फामध्ये मीठ त्यामध्ये मिसळताना आपल्या सर्वांना पाहाव्यास कधी ना कधी तर नक्कीच मिळालेले असते. घेऊया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये कायनाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते विचारलेलं आहे. कोणत्या घटकाचे? कायनाइटचे साठे विचारलेले आहेत. गोंदिया, भंडारा, वरील दोन्ही किंवा जालना? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच भंडारा विद्यार्थ्यांना तसेच गोंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये कायनाइटचे साठे असताना आपल्या सर्वांना महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की टार्टरिक हे आम्ल खालीलपैकी कशामध्ये असते ते आपल्याला सांगायचं आहे. आम्लाचा प्रकार टार्टरिक हे आवळा, लिंबू, चिंच किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. चिंचेमध्ये जे आहे टार्टरिक आम्ल असताना आपल्याला दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की गोलमेज परिषद बोलवण्याची सर्वप्रथम मागणी खालीलपैकी कोणत्या पक्षाने केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. काय? गोलमेज परिषद जी भरलेली होती विद्यार्थ्यांनो ही सर्वप्रथम बोलवण्याची मागणी कोणत्या पक्षामार्फत करण्यात आलेली होती? स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. स्वराज्य पक्ष हा जो पक्ष आहे यांनी सर्वप्रथम गोलमेज परिषद बोलवण्याची जी मागणी होती ती सर्वप्रथम केलेली आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी ग्रॅमी हा जो पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता? ग्रॅमी हा जो प्रसिद्ध पुरस्कार आहे तो साहित्य, संगीत, खेळ किंवा शिक्षण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी पुरस्कार आपल्याला प्रदान करताना दिसून येत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. भूगोलातील लू हे वारे कशा प्रकारचे असते ते आपल्याला सांगायचं आहे. वाऱ्याचा प्रकार या ठिकाणी लू हा जो आहे तो उष्ण व कोरडे असते, समुद्र वारे असते किंवा थंड वारे असते किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 आणि लू हे जे वारे आहे ते जे आहे उष्ण आणि कोरडे अशा प्रकारचे असताना दिसून येत असते. घेऊया
पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, देशबंधू नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या नावाने विद्यार्थ्यांनो? तर देशबंधू या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती महात्मा गांधी, चित्तरंजन दास किंवा महात्मा फुले किंवा शाहू महाराज. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चित्तरंजन दास यांना जो आहे देशबंधू नावाने ओळखलेले आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. पिलीभीत हा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणता? पिलीभीत व्याघ्र प्रकल्प. उत्तर प्रदेश, गुजरात, मेघालय किंवा मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला पिलीभीत हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो असताना दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, कोणकोणते नृत्य प्रकार हे महाराष्ट्र राज्यातील आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वांना उत्तर येतच असेल. महाराष्ट्र राज्यातील आपल्याच राज्यातील नृत्य प्रकार कोणकोणते आहेत? लावणी, पोवाडा, तमाशा किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच विद्यार्थ्यांनो म्हणजे तमाशा तसेच पोवाडा तसेच लावणी हे सर्व नृत्य प्रकार जे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच असताना आपल्या सर्वांना दिसून येते किंवा माहीतच आहे. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पितळ धातू कशाचे मिश्रणातून तयार झालेला असतो ते विचारलेलं आहे. धातू आहे पितळ हा विचारलेला आहे. तांबे व जस्त व पारा, तांबे किंवा पारा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. तांबे व जस्त यांच्या संमिश्रणापासून पितळ हा धातू तयार होताना किंवा झालेला आपल्या सर्वांना दिसून येत असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की अमेरिकेची नासा ही संस्था जी आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेली आहे. अमेरिका देशाची नासा ही संस्था आहे कोणत्या क्षेत्रात कार्य करते विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी अंतरिक्ष क्षेत्रामध्ये संशोधनाशी संबंधित असलेले कार्य करते नासा ही संस्था. तर कोणत्या राज्यामध्ये आहे? टेक्सास, वॉशिंग्टन, लंडन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. वॉशिंग्टन या राज्यामध्ये अमेरिकेची संस्था जी की अंतरिक्ष संशोधन संस्था आहे नासा स्थित असलेली दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयांची संख्या किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते न्यायालय? आभासी फक्त आणि फक्त विचारलेले आहे की न्यायालय किती आहेत. ऑप्शनमध्ये 5, 4, 9, 10. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 3 म्हणजे या ठिकाणी 9 संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालय असताना आपल्याला विद्यार्थ्यांनो दिसून येत असतात. तर या ठिकाणी आभासी न्यायालय कोणत्या प्रकारचे असतात किंवा यामध्ये कोणते खटले चालवले जात असतात विद्यार्थ्यांनो? तर आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आभासी न्यायालय असतात यामध्ये कोणते चलन विषयक खटले जे आहे चालवताना दिसून येतात. तसेच वाहतूक विषयक जे आहेत वाहतूक या विषयी जी ही आपल्याला आभासी न्यायालयामध्ये खटले चालताना दिसून येतात. आता महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन झालेले आहे? तर तो आहे विद्यार्थ्यांनो आपल्या पुणे या शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय असताना आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे पोषण खालीलपैकी कोण करते ते आपल्याला विचारलेलं आहे. ग्रंथी आहे थायरॉइड ही ग्रंथी. आयोडीन, कॅल्शियम, प्रथिने किंवा जीवनसत्व. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. आयोडीन जो आहे शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथीचे पोषण करताना आपल्या सर्वांनाच दिसून येत असतो. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की शरीराला फॉस्फरस कशापासून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते ते आपल्याला विचारलेलं आहे. काय? फॉस्फरस हे दिलेल्या पर्यायापैकी कशापासून शरीराला मोठ्या प्रमाणात प्राप्त होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजेच या ठिकाणी की पालेभाज्या, मेथी तसेच अन्नधान्य या सर्वांपासून शरीराला जे आहे फॉस्फरस मोठ्या प्रमाणामध्ये मिळताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न असा आहे की मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे. धरणाचं नाव या ठिकाणी मलप्रभा हे धरण विचारलेले आहे. पंजाब, बिहार, गुजरात किंवा कर्नाटक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. कर्नाटक या राज्यामध्ये मलप्रभा हे धरण असताना आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या फळाचे? सुपारी हे जे फळ आहे यांचे संशोधन केंद्र. पालघर, डिग्रस, यावल किंवा श्रीवर्धन. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. श्रीवर्धन या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सुपारी संशोधन केंद्र असताना आपल्या सर्वांना दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी सहारा वाळवंट एकूण किती देशांच्या सीमेला स्पर्श करते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते? सहारा हे वाळवंट.
ऑप्शन्समध्ये आहेत 12 देश, 8 देश, 7 देश किंवा 11 देश. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 11 देशांना जो आहे सहारा वाळवंट हा स्पर्श करताना आपल्या सर्वांना दिसून येत असतो. तर सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी रिक्वेस्ट आहे सुरुवातीला केलेली विद्यार्थ्यांनो, की जर आपल्याला 470 पेजेसचे PDF घ्यायचे असेल तर आपल्याला 149 मध्ये मी देत आहे. हे PDF घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांनो. केल्याच्या नंतर आपल्याला एक QR कोड दिला जाईल. यावर आपल्याला 149 चे पेमेंट करायचं आहे. हे पेमेंट झाले की लगेच ते आपल्याला PDF 470 पेजेसचे दिले जाईल ईमेलवर. तर ज्यांनाही घ्यायचं असेल नक्कीच घ्यायचं आहे. तर आणि हे सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही नसेल केले आतापर्यंत तर लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश विद्यार्थ्यांनो सुपर क्लासमध्ये.